विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्ट्रक्चर्स बघणार आहोत. कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर बघणार आहोत, कॉम्प्लेक्सची किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंडची. यामध्ये पहिले एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे NiCl4-. तर हे स्ट्रक्चर्स एक्सप्लेन आपण व्हॅलन्स बॉन्ड थेअरीनुसार करणार आहोत. व्हॅलन्स बॉन्ड थेअरी ही लिनस पाउलिंग या सायंटिस्टने मांडलेली आहे. आता या व्हॅलन्स बॉन्ड थेअरीचा उपयोग करून हे कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे स्ट्रक्चर आपण बघताना पहिल्यांदा जो कॉम्प्लेक्स दिलेला आहे, या कॉम्प्लेक्समधला मेटल कोणता आहे तो बघायचा, शोधायचा. या NiCl4 टेट्राक्लोरोनिकेलेट सेकंड. तर हा जो कॉम्प्लेक्स आहे यामध्ये निकेल हा मेटल आहे. निकेल याला CMI असं म्हणतात. याचा निकेलचा ॲटॉमिक नंबर आहे 28. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येईल? आर्गॉन कोअर कंप्लीटेड 3d8 4s2. यामध्ये जी पहिली ट्रान्झिशन सिरीज आहे यामध्ये त्यांचे ॲटॉमिक नंबर आहेत. यामध्ये जो लास्ट डिजिट आहे हे बरोबर डीमध्ये इलेक्ट्रॉन असतात 3d8. आणि जे डेसिमेलला जो अंक आहे, दशकस्थानी जो अंक आहे 2, हे एवढे इलेक्ट्रॉन हे 4s ऑर्बिटलमध्ये असतात. 4s मध्ये 2 आणि 3d मध्ये 8, एक्सेप्ट क्रोमियम अँड कॉपर. आता हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलेलं आहे याला ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतात. यामध्ये हा निकेल मेटलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलेलं आहे, ग्राउंड स्टेट. नंतर एक्सायटेड स्टेट, जे या कॉम्प्लेक्समध्ये हा मेटल आहे, या मेटलची पहिल्यांदा ऑक्सिडेशन नंबर काढायचा. पूर्ण या कॉम्प्लेक्सवर चार्ज आहे मायनस. निकेलचा चार्ज आपण x मानला. क्लोरीनचा चार्ज आहे हा -1 असतो. किती क्लोरीन आहेत? 4. या सर्व चार्जिंगची बेरीज किती येणार आहे? -2. एक्सचा चार्ज आपल्याला डिटरमाइन करायचा आहे. हे -4 तिकडे गेली +4 +4 -2. चार्ज ऑन निकेल +2. निकेल कॅरीज +2 चार्ज. +2 चार्ज हा कशामुळे आलेला आहे? निकेलनं 2 इलेक्ट्रॉन लूज केले त्यामुळे +2 चार्ज आला. मग कोणते इलेक्ट्रॉन लूज करायचे? तर आउटर मोस्ट ऑर्बिट. कोणतं आउटर मोस्ट ऑर्बिटल आहे? तर हे 4s. 4s मधले इलेक्ट्रॉन गेले 2, 0. हे आहे तसंच. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ Ni++ इज आर्गॉन कोर कंप्लीटेड 3d8 4s0. या 4s नंतर 4p ऑर्बिटल असतं. ते सुद्धा काय आहे? एम्प्टीच आहे. 4s 4p एम्प्टीच आहे. Now draw the box diagram. 3d8 डीचे एकूण किती ऑर्बिटल असतात? सब ऑर्बिटल 5. 1 2 3 4 5. एसचा एकच. पीचे 3. 1 2 3. राइट दी इलेक्ट्रॉन्स प्रेजेंट इन डी ऑर्बिटल अकॉर्डिंग टू दी हंट्स रूल. 1 2 3 4 5 6 7 8. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं, बॉक्स डायग्राम काढली. आता यामध्ये NiCl4 कॉम्प्लेक्समध्ये हाऊ मेनी लिगँड्स आर डायरेक्टली अटॅच टू दी निकेल? एकूण किती लिगँड्स आहेत? 4. क्लोरीन हे मोनोडेंटेड लिगँड आहे. मोनोडेंटेड लिगँड एका वेळेला एकच बॉन्ड तयार करतो आणि एक बॉन्ड तयार करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज असते? 2. तर निकेल हा क्लोरीनबरोबर इलेक्ट्रॉन शेअर करत नाही. कोव्हॅलंट बॉन्डिंगमध्ये इलेक्ट्रॉनची शेअरिंग होतं, त्यावेळेला अनपेड इलेक्ट्रॉनची गरज असते. या कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये किंवा कॉम्प्लेक्समध्ये
कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो. दिस कोऑर्डिनेट बॉन्ड इज फॉर्म बाय द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर, बट पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉन्ट्रीब्युटेड बाय ओनली वन ॲटम. म्हणजे जे पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन केलेलं आहे, हे पेअरिंग केलेलं किंवा शेअरिंग इलेक्ट्रॉन केलेलं आहे हे एकाच एलिमेंटनं कॉन्ट्रीब्यूट केलेले असतात. म्हणजे दोन्ही इलेक्ट्रॉन एकाच ॲटमनं कॉन्ट्रीब्यूट केलेले असतात. NiCl4 हा मध्ये क्लोरीन बॉन्डिंग करताना दोन्ही इलेक्ट्रॉन क्लोरीनच देणार आहे. निकेल क्लोरीनबरोबर इलेक्ट्रॉन शेअर करणार नाही. आता किती क्लोरीन ॲटम आहेत? 4. निकेलचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे या कॉम्प्लेक्समध्ये? 4. जेवढे बॉन्डिंग किंवा डोनर ग्रुप्स आहेत, डोनर ॲटम जेवढे असतील तेवढा त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असतो. आणि जेवढा कोऑर्डिनेशन नंबर आहे तेवढेच एम्प्टी ऑर्बिटल आपल्याला पाहिजेत. नंबर ऑफ एम्प्टी ऑर्बिटल्स इज इक्वल टू दी कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे. तर ह्या 4 ऑर्बिटलमध्ये क्लोरीनचे इलेक्ट्रॉन अकोमोडेट होणार आहेत, त्यामध्ये येणार आहेत. यामध्ये मग हायब्रिडायझेशन काय येईल? sp3. sp3. Sचा 1 आणि Pचे 3 ऑर्बिटल sp3. So sp3 orbital accommodates electrons donated by the 4Cl minus. Electrons of 4Cl minus ions. So these are the accommodated in sp3 hybrid orbital. Chlorine, Br minus, I minus, these are the weak field ligand. These are the weak field ligand. ते डी ऑर्बिटलमधले जे इलेक्ट्रॉन आहेत याच्यावर अफेक्ट होणार नाहीत. जर स्ट्रॉंग फील्ड लिगँड असतात तर ते काय करतात? दे पेअर्ड ऑफ इलेक्ट्रॉन. ते काय करतात? ह्या इलेक्ट्रॉनचं पेअरिंग करतात. हा इलेक्ट्रॉन असता, हा इलेक्ट्रॉन आतल्या बाजूला त्याने ढकलला असता, पुश केला असता आणि ह्यामध्ये पेअरिंग झालं असतं. पण क्लोरीन हा वीक लिगँड असल्यामुळं तो डी ऑर्बिटल आहे तसंच राहतं आणि तो दिलेलं जे एस आणि पी ऑर्बिटल आहे यामध्ये त्याचे इलेक्ट्रॉन अकोमोडेट करतो. यामध्ये हायब्रिडायझेशन झालं sp3. sp3 हायब्रिडायझेशन असेल तर जॉमेट्री असते टेट्राहेड्रल. dsp2 हायब्रिडायझेशन असेल तर स्क्वेअर प्लेनर. sp3d2 किंवा d2sp3 असेल तर ऑक्टाहेड्रल. ह्या 3 जॉमेट्री आपल्याला ह्यामध्ये बघायचे आहे. टेट्राहेड्रल sp3 असेल, डी ऑर्बिटल असेल dsp2 असं असेल तर स्क्वेअर प्लेनर आणि d2sp3 किंवा sp3d2 असं असेल तर ऑक्टाहेड्रल जॉमेट्री असते. ह्यामध्ये sp3 हायब्रिडायझेशन असेल तर टेट्राहेड्रल जॉमेट्री असणार आहे निकेल, हे 4 Cl लिगँड्स याला अटॅच झालेले आहेत निकेलला. जॉमेट्री आणि ह्याच्या ब्रॅकेटवर मायनस मायनस चार्ज. हा NiCl4 कॉम्प्लेक्स आहे, टेट्राहेड्रल जॉमेट्री. टेट्राहेड्रल या कॉम्प्लेक्समध्ये क्लोरीन हा वीक लिगँड असल्यामुळं डी ऑर्बिटलचे जे इलेक्ट्रॉन आहेत हे तसेच राहिले जसे ऑलरेडी होते तसे. मग ह्या spin of complex depends on the unpaired electron. This spin remains as it is. Hence this complex is called as high spin complex. याला काय म्हणतात? हाय स्पिन कॉम्प्लेक्स. किंवा दुसरा एक आहे शब्द ह्यामध्ये स्पिन फ्री. स्ट्रॉंग लिगँड असतात तर हे अनपेड इलेक्ट्रॉनचं पेअरिंग झालं असतं त्यामुळे त्याला म्हणतात स्पिन पेअर्ड. ह्यामध्ये स्पिन आहे तसंच राहिल्यामुळे ह्याला म्हणायचं स्पिन फ्री कॉम्प्लेक्स. त्याचबरोबर मॅग्नेटिक प्रॉपर्टी डिपेंड्स ऑन दी अनपेड इलेक्ट्रॉन. दिस कॉम्प्लेक्स कंटेन
टू अनपेड इलेक्ट्रॉन, ह्यामध्ये 2 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळे कॉम्प्लेक्स हा आहे पॅरामॅग्नेटिक असणार आहे. कॉम्प्लेक्स कसा असेल? पॅरामॅग्नेटिक. पॅरामॅग्नेटिक. Magnetic property depends on the unpaired electron. If presence of unpaired electron, then this complex is show paramagnetic character, or this complex is paramagnetic in nature. यामध्ये जो प्रश्न असणार आहे ह्यामध्ये MCQ साठी कसा प्रश्न येईल बघा. Geometry of NiCl4 is ऑप्शन टेट्राहेड्रल, स्क्वेअर प्लेनर, ऑक्टाहेड्रल और नन ऑफ दिस. कुठली असेल जॉमेट्री? टेट्राहेड्रल. हायब्रिडायझेशन कोणतं आलं? sp3. विच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स इज पॅरामॅग्नेटिक. पॅरामॅग्नेटिक कोणता आहे? ज्याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन असतात तो काय आहे? पॅरामॅग्नेटिक आहे. किंवा विच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स इज लो स्पिन और हाय स्पिन और स्पिन फ्री. हे शब्द यामध्ये येतात. यामध्ये पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक, हाय स्पिन, स्पिन फ्री, टेट्राहेड्रल. तर हे अनपेड इलेक्ट्रॉन महत्त्वाचे आहेत आणि याच्यावर हाय स्पिन, पॅरामॅग्नेटिक ह्या प्रॉपर्टी डिपेंड्स आहेत. पुन्हा एकदा बघूया. पहिल्यांदा आपण कॉम्प्लेक्स लिहिला. कॉम्प्लेक्स लिहिल्यानंतर यामध्ये CMI कोण आहे? सेंट्रल मेटल ॲटम, तो लिहिला. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं. तो जो मेटल आहे त्याची एक्सायटेड स्टेट म्हणजेच तो त्याची ऑक्सिडेशन स्टेट डिटर्माइन करायची. त्या ऑक्सिडेशन स्टेटनुसार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ऑक्सिडेशन स्टेट लिहिल्यानंतर त्याची बॉक्स डायग्रॅम काढा. बॉक्स डायग्रॅम काढल्यानंतर जे इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय दी लिगँड आफ्टर अप्रोचिंग लिगँड, तर हे काय लिहायचं आहे. तर जेवढा कोऑर्डिनेशन नंबर त्या कॉम्प्लेक्समध्ये त्या मेटलचा असेल CMIचा कोऑर्डिनेशन नंबर जो असेल तेवढे एम्प्टी ऑर्बिटल्स ह्यामध्ये पाहिजेत. एम्प्टी ऑर्बिटल त्यामध्ये तयार करायचे. एम्प्टी ऑर्बिटल तयार करताना sp_d हे ऑर्बिटल आपल्याला ह्यामध्ये उपयोग पडतात. जे लिगँडचे जे नेचर आहे हे स्ट्रॉंग फील्ड आहे का वीक फील्ड आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल Cl- हा वीक फील्ड लिगँड आहे. तो जे अनपेड इलेक्ट्रॉन आहे डी ऑर्बिटलमध्ये त्याचं पेअरिंग तो करणार नाही. ते रिमेन्स ॲज इट इज, अनपेड राहतील. आणि मग त्यानुसार तो जे इलेक्ट्रॉन्स आहेत दे आर फिल्ड इन sp3 हायब्रिड ऑर्बिटल अँड दिस NiCl4 कॉम्प्लेक्स शो sp3 हायब्रिडायझेशन. आणि याच्यावर जॉमेट्री आहे टेट्राहेड्रल. दिस कॉम्प्लेक्स इज पॅरामॅग्नेटिक. इट इज ए हाय स्पिन कॉम्प्लेक्स अँड